सुपुत्र आहेत ज्यांचं परिसर अतिशय सुंदर आहे आणि माझ्या मेवणीचं गाव ही दुंदर आहे. त्या विभागातील जे व्यक्तिमत्व जेवढं चांगलं समालोचन तेवढं चांगलं निवेदनही ते करत असतात. असं अनेक वेळा आम्ही ज्यांच्या मुखाबद्दल पाहिलंय असे एक दमदार समालोचक प्रवीणजी गायकर सर मॅन फ्रॉम वाकडी यांना विनंती करेन आता या सामन्याचं समालोचन आपण आपल्या सुंदर वाणीबद्ध करावं. धन्यवाद. रायगड जिल्ह्यात या पिरकोन गावात रायगड जिल्ह्यात या पिरकोन गावात पुरणच्या गावागावात मी चैतन्याचंच नाव घेतलंय. प्रेक्षकांची झाली गर्दी आज या मैदानावर प्रेक्षकांची झाली गर्दी आज या मैदानावर समर्थ चषकाचा होतोया जय जयकार समर्थ चषकाचा होतोया जय जयकार समर्थ चषकाचा होतोया जय जयकार समर्थ चषकाचा होतोया जय जयकार. हे समर्थ चषकाचा बोलबाला आहे. समर्थ चषकाचा बोलबाला काय, कारण एवढ्या रात्रीमध्ये देखील 1:54 झाली आहेत परंतु तरीही प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. मोठी जुई ज्या ज्या ठिकाणी असतो ना, मग डेची स्पर्धा असो नाईटची स्पर्धा असो, प्रवीण घासे सर असतील तर आपण यावं, दीपकजी भोईर असतील कुठे असं आपण देखील मैदानाकडे व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे ग्रीष्मा 11 संघाचे पॅकर मयूर दादा आपण कुठे असाल तर आपणही व्यासपीठाकडे यावं. मुकुंदजी गावण आपल्याला विनंती करतायत की आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप मोठं योगदान आहे या त्रिमूर्तींचं. खऱ्या अर्थानं मोठी जी क्रिकेट म्हटलं तर या त्रिमूर्तींनी खूप काही दिलंय. या मोठी जी प्रीमियर लीग महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन सगळ्यात मोठी प्रीमियर लीगचं मोठं आयोजन कुठल्या गावात असेल तर ते मोठी जी गावामध्ये असतं. भव्य दिव्य अशी ही स्पर्धा, प्रचंड करडी शिस्त, मोठं आव्हान. यस, ग्रीन सिग्नल आहे. सामना 4 षटकांचा असेल आणि कंपल्सरी चेसिंग नसणार आहे. पहिला चेंडू विघ्नेश डाकी स्वतः कर्णधार आहे. पहिला चेंडू एकच धाव मिळेल. सिंगल धावेनं काय घडलंय, एकच धाव मिळते. धनेश कामोडकर हा खतर लक्की चॅम्प आहे. मोठी जी संघ म्हटलं ना तर हा लक्की चॅम्प असतो. डगआउट मधून त्याच्याकडचा खूप साऱ्या टाळ्यांचा गजर देखील होत असतो. मग ते डीची स्पर्धा असो नाईटची स्पर्धा असो, आणि प्रचंड मोठा अख्खा गावच्या गाव मोठी जी या मैदानावर उपस्थित आहे. ऑफटमच्या बाहेर अगदी जबरदस्त खटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाक्याच्या बाहेर धनेश कामोडकर कुठला चेंडू खालच्या पट्टीत ठेवायचा, कुठला चेंडू स्लोअर करायचा किंवा कुठला चेंडू फास्ट टाकायचा हे त्याला सांगावं लागत नाही. आपला अनुभव पणाला लावतोय आणि कधी बघावं तर त्याच्या चेहरा स्मित असतं, टेन्शनमध्ये कधीच नसतो. असा हा लकी चॅम्प. अफलातून कुठलाही फलंदाज असो त्याच्या समोर तो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. ब्लॉकॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीने खणून काढलाय. जदवा चेंडू अडवला जाईल, घडलाय का सिंगल धाव. सुपर सुपर अगदी सुपर. आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत आणि क्षेत्ररक्षक देखील तेवढ्या ताकदीने आले आहेत. निनादचा शंकनात पहिल्या सामन्यामध्ये झाला नाहीये परंतु एक विस्फोटक फलंदाज आहे. अंकेश कामोडकर नावाची रन मशीन आहे. मुलुक मैदानी तो भी तर धडाडली. मला असं वाटलं की कुठंतरी पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक त्याच्या माध्यमातून पूर्ण होईल परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ओ क्लास आहे फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांब 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 फारच लांब. इट्स अ बिग हिट. षटकार.
असंच काहीतरी फलंदाजी सांगून झाली आहे. उत्तर द्यावं लागेल, धनेश कामडकरला उत्तर द्यावं लागेल. उत्तर दिलाय. ब्लॉक आउटचा चेंडू अगदी पायांच्या बोटांना चेसणारा चेंडू फेकलाय. काय कमालीची गोलंदाजी आहे. म्हणून तर क्रिकेट म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व, आणि हे द्वंद्व प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुपर दर्जाच्या मॅचेस बघायला मिळतात. एक से बरकर एक रफ अँड टफ मॅच. एका बाजूला मोठी युद्धी, दुसऱ्या बाजूला बोरखार. काय घडेल. कडवी झुंज. आणखी एक चणाका. बघूया काय घडलंय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. आणि 18 चेंडूचा खेळ अजूनही पूर्वार्धामध्ये शेष आहे. कमबॅक करावं लागेल. मग अशी काय कमालीची गोलंदाजी केली होती. खास करून प्रवीण कामटकरचं कौतुक करेन. पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा आल्यानंतर देखील प्रवीण कामटकरनं गेम मध्ये वापसी करून दिली होती. परंतु दीप स्वतः करण्यात स्वतःकडे षटक घेतोय, परंतु त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये मॅचच्या काय घडलं होतं त्याला विसरून पहिल्या सामन्यामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. मोठी जुईकरांचं एक जे स्वप्न आहे ना, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आज संपूर्ण गाव अगदी मैदानावर अगदी चौफेर उभा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बोरखार संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. खोपट्याच्या स्पर्धेमध्ये माजी उपसरपंच चषकाचा मुकुट, विजेतेपदाचा मुकुट आहे. मुलेकंडच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी दमदार कामगिरी केली. शुभमची पावलं ज्याच्या वेळी शुभ पडतात त्यावेळी बोरखार संघ विजयाच्या अगदी समीप असतो. भन्नाड वेग आहे, परंतु ऑप्शनच्या बाहेर. म्हणून ही दशा बघायला मिळते. दशा बघायला मिळाल्यानंतर हा वाईट चेंडू घोषित केला गेलाय कॉलेज पाईट पंचांच्या वतीनं. पाईट क्रमांक 65 या संपूर्ण स्पर्धेमधला लेखाजोखा आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम मोरावे प्रणय म्हात्रे सर आमच्यासोबत सोडले गेलेत. चालता बोलता कॉम्प्युटर ज्याला म्हणूयात, आमच्या समालोचकांचा बॅकबोन ज्याला म्हणूयात. ओहो, भन्नाड वेगावर स्वार होणारी मुलुक मैदानी तोफ आहे. नाव आहे तो कर्णधार आहे ग्रीष्मा 11 मोठी जी संघाचा दीप पाटील. अंधाऱ्या रात्रीमध्ये खरं तर एक विजयाची किंवा प्रकाशाची वाट दाखवणारा हा कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट कमालीची भरधाव वेगानं गोलंदाजी करतोय. थांबून ठेवलाय विघ्नेश सारख्या विस्फोटक फलंदाजाला खचून ब्रेक लावलेत. आणखी एक इनर एज. ओहो, डायरेक्ट हिट. सुटकेचा निश्वास सोडलाय. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय 14च्या घरात. सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. काल देखील जर फुंडा विरुद्ध जर मॅच बघितली असेल, फुंडा संघाने शेवटच्या जासई संघानं सामना शेवटच्या चेंडूपर्यंत झाला होता आणि चौकार ठोकला होता थल संघाच्या फलंदाजानं, आणि जासई संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. प्रत्येक मॅच रफ अँड टफ बघायला मिळते. प्रेक्षकांनी अगदी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. जिथं बसायला मिळतं तिथं प्रेक्षक शांतपणे या क्रिकेटचा मनमुरात आनंद लुटताना दिसत आहेत. उद्या बहुतांशी सुट्ट्या आहेत, त्यामुळे अजूनही प्रेक्षक हलायला तयार नाही आहे. ही खासियत आहे आमच्या उरणपूर्वागत जनतेची. सामना कोणता पण असू दे, चांगला क्रिकेट बघण्यासाठी नेहमी सज्ज असतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. ऑफटमच्या बाहेर दीपला कमबॅक करावं लागेल. सटीक लाईन वर परतावं लागेल, पण तो रन्स कहीं से भी आए कहां से भी आए फिलहाल जरूरत. एका बाजूला चैतन्य पाटील नावाचं बादल मैदानाच्या बाहेर गेलंय. दुसऱ्या बाजूला काय घडेल. एक टीम पूर्व भागातील बाहेर जाईल का या स्पर्धेमधून, त्याकरता संघर्ष बघायला मिळतोय. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीने खणून काढलाय. एक धाव पूर्ण गेली जोपर्यंत चेंडूला अडवेल क्षेत्ररक्षक आहे तिथं. नेहमी एक अगदी संकटमोचक फलंदाज नेहमी करत असतो, तो आहे जितेश भोईरने चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावाने फरक पडत नाही. मोठा फटका यायला पाहिजे. जर या दोन्ही फलंदाजापैकी एकाकडं 4 व्हीलर गाडी असेल ना, तर ती त्याला 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. परंतु कमालीची गोलंदाजी आहे. कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काहीतरी चाच पडतोय. अरे दादा कुठं चाललास. तिथं लकी चॅम्प दिसतोय धनेश कामोटकर.
सकाळचे किती वाजलेत? 2 वाजलेत फक्त. थांबा. चहान बटारा आणू नका, नाही तर त्यांना वाटेल पेरावा आलू का काय. चहान बटारा नको, नुसता चहा आणा असं सगळे एक तर पॅव्हिलियन मधले सगळ्यांचं म्हणणं आहे. येस, धावा दापटला आपण पाहू शकाल. 18 धावा दापटलावर क्लासिकल फटका परंतु वज्रमुठी झेल कैद होईल. यस, नो डाऊट. आणि तिथं क्षेत्ररक्षक आहे नवदीप न झेल पकडला आणि खेळ झालाय समाप्त. अर्थात जो सलामीला आला होता सोमनाथ ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. बाहेर गेल्यानंतर जी स्माइल बघितली ना अंकेश कामोडकरच्या चेहऱ्यावर, आज काहीतरी वेगळं तेज आहे. आपण त्यांना पाहू शकाल. कॅप तीच असते, लकी कॅप दिसते. 46 धावांची भन्नाट खेळी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. नाही, कोण काय कशी हेअरस्टाईल ठेवेल समोर बघू शकाल आपण, सांगता येत नाहीये. मला लगेच आनंद शिंदे जे अगोदर होते आईनं तारुण्य काळात ते आठवले. एक पिरकोन गावचा एक स्टार गोलंदाज होता पंढरी दादा, त्यांनाही पाहिलं होतं अशा सेलनं. आणि फटका आणखी एक आहे आणि पकडला जाईल. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तू चल मग आया. दाखल झालाय. TMCC वामिका 11 आणि लकी 11 बोरखार संघ अडचणीत सापडलाय. वेदांडा की स्वतः कर्णधार आलाय. कर्णधारला आता डावाचा सगळा डोलार आहे तो सांभाळावा लागेल. ताकद आहे, नसाकद आहे, परंतु संघ अडचणीत असताना आता काय घडेल. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. शिरकाव मांडलाय. ग्रीष्मा 11 मोठी जी संघ म्हटलं तर कडवी झुंजा देणारा संघ आहे. सहजासहजी हार मानायला तयार नसतो हा संघ. एक संधी मिळाली की तो लगेचच शिरकाव करत असतो. चिवट झुंज देणारा संघ आहे. संदेश शेळके सर, हे बाहेरची चहा तुम्ही किती प्यायणार? घरचा कोणीतरी बनवणारा असावा. आई एक वेळा लाईव्हच्या 18 धावा. ब्लॉकॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीने. वा, भन्नार अगदी सुपर. काय कन्सिस्टन्सी आहे गोलंदाजांची. या खेळपट्टीवर गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. छोटा तीर घाव करे गंभीर. या गोलंदाजाला बघितल्यानंतर मला कोपरोली संघाच्या मिथुनची आठवण होते. येस, मिथुनची आठवण होते. ज्या मिथुननं खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती ओवल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये केवळ गोलंदाजीच्या जोरावर. आणि तो मिथुनच जणू काय गोलंदाजी करतोय असं वाटू लागलंय. सेम अगदी उंची, परंतु कोणाच्या उंचीवर जाऊ नका, कारण अमिताभ बच्चनची उंची आणि मानेतल्या हाडानं खऱ्या अर्थानं त्यांना नकार दिला गेला होता, पण तोच आवाज आजपर्यंत अगदी गाजतोय.
ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीनं खळून काढायचा होता, मात्र खळून काढू देत नाहीये. वेदांत दाखीला थांबवलाय. पहिला चेंडू निर्धाव, पण तो कर्णधाराला आता मात्र आपले सगळे डाव पणाला लावावे लागतील. अंगातील सगळी शक्ती त्या गोलंदाजावर काढावी लागेल. परंतु प्रत्येक जर मोठीचा जो खेळाडू आहे ना, तो आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता जीवतोड प्रयत्न करताना दिसतोय. अथक परिश्रम आहेत. डे नाईट स्पर्धा खेळत असतोय. आपल्या नावाचा, आपल्या गावाचा डंका वाजवताना दिसत आहेत. कर्णधार निराश तंबूकडे वाटचाल करतोय. धावा मात्र अजूनही स्थिर आहेत. धावसंख्येला करकचून ब्रेक लावलेत, ही खासियत आहे. मॉन्टी आलाय. आणखी एक काय जबरदस्त गोलंदाजी आहे, काटाकीर गोलंदाजी आहे. चेंडू टाकल्यानंतर दोन्ही साईडला स्विंग करणारी बंटी नावाची गोवा, ही जबरदस्त मॅजिकल स्पेल बघायला मिळतोय बंटीच्या माध्यमातून. बंटी कामोटकर ऑन फायर. काय कमालीचे आहे हे. खरं तर आउट ऑफ सिलेबस हा क्वेश्चन आहे. बंटी कामोटकर म्हटलं तर छोटा तीर घाव करे गंभीर. आणखी एक चेंडू अगदी फसव्या पद्धत चेंडू टाकला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव रनआउटचा धोका. डायरेक्ट थ्रो. मात्र सिंगल डबल धावा जितेशही काही करू शकत नाही आहे. या 2 धावा खूपच महत्वाच्या आहेत. 21वा धापटल्यावर आपण पाहू शकाल. 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा यायला पाहिजेत, कारण ताकदवान संघ आहे. मोठी जे म्हटलं तर त्याच्या विरोधात तुम्हाला 50 धावा कराव्याच लागतील. आता मात्र धावा केवळ आहेत 21 धावा. बरं, काही अंशे नवशे त्यांना क्रिकेटशी काही देणं घेणं नाही. कुठेही स्पर्धा असू द्या, क्रिकेटचा माणूस तर आहे, पण तो तिकडं गावठांचा एक माणूस जो आहे व्यक्ती, नाव आम्ही काय घेत नाही आहे, 12,500 रुपये जिंकलाय. लॉलीपॉप घेऊन तो प्रवीण गायकर सरांना येतोय. प्रेम आहे, बिबट्या आहे तिथं, तो बिबट्या धुमाकूळ घालतोय. खरं आहे, या सगळा खरा आहे. खोट्या बातम्या इकडे येतच नाही, सगळा खरा आहे. धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल. धावा आहेत तब्बल 22. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. थोडा मनोरंजनाचा भाग, कारण काही जणांना झोप देखील आली, कारण सामना अगदी थोडासा कुठंतरी थांबलाय असं वाटू लागलंय. परंतु एखाद फटका येणं गरजेचं आहे, तरच कदाचित तरतरीपणा येईल. प्रेक्षकांना मॅच बघायला आवडेल. परंतु कमालीची गोलंदाजी आहे. अगदी सामना संत आहे. त्याचं कारण असं आहे की मोठीजीकरांनी करकचून ब्रेक लावलेत. कोंडी फोडावी लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजाला आक्रमक रूप धारण करावे लागेल. 6 चेंडू पूर्वार्धामध्ये शिल्लक आहेत, आणि आता मात्र जर आव्हानात्मक स्कोर उभा करायचा असेल तर आता या फलंदाजाला, अर्थात फलंदाज आहे स्ट्राईक एंडकडं मॉन्टीला काहीतरी चमत्कार करावा लागेल. माफ करा, विघ्नेश आहे सलामीला फलंदाज. विस्फोटक आहे. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतोय. कोणत्याही गोलंदाजाला कुठल्याही दिशेला मारू शकतोय. आज संघ अडचणीत आहे. अभी नाही तो कभी नाही. आणि गोलंदाज आहे तेवढाच वेगवान गोलंदाज हर्ष बोपी. पहिल्या सामन्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. भन्नाट वेगानं स्वार होणारी गोलंदाजी आहे. पहिला चेंडू आफ्टर मारी. वा, सुपर्ब गोलंदाजी आहे. रायझिंग स्टार आहेत. मोठी जुईकर प्रचंड खुश आहेत. मैदानाच्या चौफेटांचा गजर गजर आणि गजर बघायला मिळतोय. आपल्या क्षेत्ररक्षकांचं मनोबल कसं उंचवावं हे मोठी जुईकरांना सांगावं लागत नाही आहे. पण तो बोरखारकर काही कमी नाही आहेत. विघ्नेश जर बहरला तर तो काही करू शकतो. फटका, प्रतिमा, चेंडू जाईल 1 बाउस 2 बाउस, सीमा रेषा पार, चौकार. शिकार करावी लागेल. ओह, क्लास क्लास, गुडना देख, तमाशा देख, और ये छक्का देख, कितना लंबा जा चुका है. इट्स अ बिग हिट. शर्गा.
तरी काफारा खिराचा अंगण, चिठ्ठीचा जमाना होता तो देखील काफारा खिराचा अंगण. आता पहिलीला मुलगा जो झालाय जन्माला आलाय तोही बोलतोय आय लव्ह यू. त्याला 143चा अर्थ समजतंय, सगळं कळतंय. 6व्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांची वसुली केली गेली. विघ्नेश, विघ्न हरवणारा, विघ्न दूर करणारा ओमकार हे गणेशाचं रूप आहे. अगदी TMCC बोरकार संघाकरता नक्कीच फिनिशिंग एट कडे जाईल का? ताकद दाखवतोय, विस्फोटक आहे, उत्तर दिलं जाईल. आणखी एक ओव्हर शॉट. ओहो हो, सुपर मैदानावर आग लावतोय. आणखी एक दणका षटकार. सामन्यामध्ये झिंग आणली, जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत, डोळ्यावर जी झोप आली. जे आमच्या महिला भगिनी घरी चालल्या होत्या त्या देखील थांबल्यात. सामन्यात मध्ये रंग भरलेत. विघ्नेश ऑन फायर, फेकून दिलाय लगातारच्या 3 चेंडूवर गेम चेंज केलाय. बोरकार संघाचा हा विस्फोटक फलंदाज ताकद दाखवतोय, नसाकत दाखवतोय. टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम आहे, फटक्यामध्ये जादू आहे. आणखी फुलटा डिलिव्हरी तेवढ्या ताकदीने ठरवला. जितेश अपर चेंडूला आडवेल फेकेल. स्ट्राईक. 2 धावा पूर्ण. टाळ्यांचा गजर आणि गजर. बोरखाळकर प्रचंड खुश आहे. 40वा धाव पटलावर फायटेबल स्कोर आलाय. शुभम सांगतोय येस झालंय, काम झालंय, परंतु 1 चेंडू अजूनही शेष असेल. 1 चेंडू. विघ्नेश काय करेल? दुसऱ्या बाजूला हर्ष बोपीला कमबॅक करावं लागेल, कारण 1 चेंडू डॉट होणं गरजेचं आहे. येस दीप स्वतःकडनं सांगतोय चांगला चेंडू टाकावा लागेल, चांगला चेंडू टाकावाच लागेल. ओहो, भन्नार वेग. चेंडू जातो तो निर्धाव. पहिला पूर्वार्ध संपलाय. धावा धापटलावर आहेत. 24 चेंडू 40 धावा आणि विजयासाठी करायच्या आहेत 41 धावा. मैदानावर काय घडेल, काय बिघडेल, उत्तरार्धाकडे आपण जाऊयात. रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा आपण आवाज ऐकू शकाल. टप्प्यात आला तो दाबीनं सातारा. मुकुंद गावण साहेबांना गाणी देखील पटला. डीजे ऑपरेटिंग मॅडीचं कौतुक करूया. बघा या ठिकाणी आपण पाहू शकाल, केस पिकलं म्हणून मी नाही झालो म्हातारा, टप्प्यात आला ना तुला दाबीन सातारा. क्या बात आहे डीजे मॅडी, तुमचं मनापासून स्वागत करूया. आणि मुकुंद गावण साहेब यांचे कट्टर समर्थक राईट हँड महेशभाई गावण. बघा एकेकालचा ऑस्ट्रेलियाचा ताकदवर खेळाडू अशी त्यांची ओळख. हॅप्पी ग्रुप हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हॅप्पी ग्रुप आपलंही सरचं स्वागत. बघा आमचा गोवा ग्रुप असेल, स्वतःचा स्टँड त्यांचा देखील आपण पाहू शकाल. ते देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद. आणि एवढ्या रात्रीमध्ये जवळजवळ 2:30 वाजलेत तरी प्रेक्षकांची कमी कुठे नाहीये. स्क्रीनवरती बघा या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक मुकुंद शेठ गावंड यांना आपण या ठिकाणी पाहतो. त्यांच्या समेत बघा त्यांचे राईट हँड एकच वादा आमचा महेश दादा ऑस्ट्रेलियाची टोपी घालत असताना आणि हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्षणाला सातत्याने त्यांच्या पाठीला सर्व सूत्र आपण त्यांची या ठिकाणी पाहू शकाल. क्या बात आहे. महेश शेठ गावंड यांना देखील आपण पाहतो. आमचे रॉकस्टार रविभाई निलेश भोईर रॉकस्टार कडून मोठी जुई टीमला देखील शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार. आणि त्यांच्या समेत आमचे या ठिकाणी पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहिलात तर नक्कीच एक दमदार नयन हवल यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. स्क्रीनवरती मुकुंद शेठ यांना आपण करताना जर विचार केला तर नेहमीच सातत्याने ज्यांचं दमदार योगदान राहिलंय त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने हॅप्पी ग्रुप आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. महेश गावण फिरकोन वाला
वागेश्वर देवाचा आशीर्वाद द्याला आलाय नावा रूपाला दादा आलाय नावा रूपाला. क्या बात आहे. महेश भाई गावण यांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. चला धावा बनवायच्या 24 बॉल 41 ची गरज असेल. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्रीन वरती दाखवलं जाते मुकुंद शेठ गावंड यांना. मुकुंद म्हणजे मुक्तिदाता किंवा बंधनातून मुक्त करणारा. प्रामुख्याने हिंदू धर्मात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचे नाव म्हणून परिचित आहे. मित्रांनो, मुकुंद नावाचा अर्थ मु म्हणजे मुखात नेहमी सद्गुरु सामर्थ्यांचे बोल, समाजकार्य ज्यांचे अनमोल. कु म्हणजे कुंदन रूपी शुद्ध सोनेरी राजेशाही ताटसर उभा व्यक्तिमत्व. आणि द म्हणजे दमदार बाणा, समाजसेवा करणारा जनतेचा सेवक. अरे ज्यांना क्रिकेटचा छंद त्यांचाच नाव मुकुंद. क्या बात आहे. मुकुंद शेठ गावण यांना आपण स्क्रीन वरती पाहताय. एवढ्या रात्रीमध्ये गॉगल. अगं सुषमा तुझ्या डोळ्याला सोबतोय चष्मा. दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेचे त्यांना स्क्रीन वरती पाहताय. एकेकालचा डीन एम्ब्रोस आपण पाहताय ना, दमदार गोलंदाज. तशी त्यांची आपण छवि या ठिकाणी पाहतो. त्यांचं सहर्ष स्वागत. 24 गेंदों में 41 की जरूरत है. चलेंगे मैदान की तरफ. जिस मोटी जुई ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी जुई टीम ने रनों को यहाँ पर पीछा किया था 59, जहां पर एक बल्लेबाज यानी कि अंकेश कामोटकर ने 46 रनों की धुआंधार पारी खेली थी. वही अंकेश यहाँ पर इस बार बल्लेबाजी के लिए आते और उनका साथ देंगे महाबली निनाद. निनाद को देखते हुए संदेश. उल्टी टोपी घालून चिसपाड्याचा बाला. ऐसी ताकतवर बल्लेबाजी इस खिलाड़ी में जानी जाती है. और जिस तरीके से टीएमसीसी वामिका एंड लकी बोरकर ये टीम के बीच ताकतवर गेंदबाजी है. विश्वजीत ठाकुर मोटिया इनकी टीम में शुभम डाकी को आपको खेलते हुए देखा. लेकिन जहां तक सवाल है 4 ओवर का मैच, 4 ओवर में सिर्फ आपको एक ही ओवर मिलेगा. 5 ओवर के अगर मैच है तो फिर भी यहां पर एक ही बॉलर का इस्तेमाल किया जाता है इस टूर्नामेंट में. लेकिन कई टूर्नामेंट में 5 ओवर में एक गेंदबाज को 2 ओवर दिए जाते हैं. 24 गेंदे 41 प्रति ओवर 10 रन चाहिए. शुरुआत शुभम के खिलाफ कैसे करना चाहेंगे बल्लेबाज अंकेश कामोटकर. शुरुआत करेंगे अपनी निनाद करेंगे शुरुआत अपने पारी की. आप यहां पर देखेंगे 4 ओवर 41 की जरूरत. जो जीतेगा वो जाएगा सीधा लास्ट राउंड में. अंपायर का ग्रीन सिग्नल. और बिल्कुल आप देख सकते हैं विशाल पाटिल सर और उनके समित आप देख सकते हैं हीरामन भोसले, रामन नंदू सर. तीनों अंपायरों का स्वागत करेंगे. पहली गेंद देकर लेफ्ट आर्म सीमर. रायगढ़ प्रीमियर लीग में दमदार परफॉर्मेंस. फिलहाल बोरकर टीम इस सीजन में ग्रामीण में भी काफी बढ़िया फॉर्म में चल रही है. लेकिन सामने है निनाद, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अंकेश. 41 लोवेस्ट टोटल मैच है. लेकिन ये लोवेस्ट टोटल में क्या कमतम दिखा पाएगी. पहली गेंद हवा में है, फ्लैट हिट, 1 बॉल से आई थिंक गेंद सीमा पर. अंक यहां पर निनाद की शुरुआत दमदार. 4 रन. ओ फास्ट एंड फ्यूरियस. ये गेम देखने के लिए हमेशा दर्शक तरसते रहते हैं. मैडी जिस तरीके से आपने गाना सुनाया, गाने का बोल कैसे हो, लेकिन हल्दी में हमारे जो आगरी कोली परंपरा है बिल्कुल काफी बढ़िया डांस करती है. आजकल हम आगरी हमारे हल्दी में देख सकते हैं जहां पर आदिवासी संगीत, पलसाचा पान, नांदा या बेसना, तरपेचा मुझिक व नाजाए, ऐसे बहुत ऐसे संगीत है जो हमारे आगरी समाज में बिल्कुल बजा जाते हैं और फिर धूमधाम से हल्दी भी मनाई जाती है. वेरी गुड कम बैक, गुड कम बैक. इनसाइड आउट. इस पार भी बेहतर स्ट्रोक. 1 बाउंस के सीमा रेखा के पार. महाबली के बल्ले से 4 रन. डाकियों को करना है. इस ओवर में अगर दबाव बना जाएगा तो फिर वापसी हो सकती है. योगेश गावंड, शिरीष गावंड, संकेत पाटिल इनके ओर से समर्थ टूर्नामेंट समर्थ चषक के लिए भी शुभकामना चुके आपका स्वागत करेंगे. बॉलर तैयार. तेज तर्रार गेंद थी ये. बैकफुट पर जाकर आप पिच करना चाहते थे. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. पहला ओवर अभी तक प्रगति पथ पर है. 2 बाउंड्री आ चुके हैं.
हमारे प्रवीण सर ठाकुर देख सकते हैं, एनर्जेटिक एक कमेंटेटर हमारे गुरुवर्य राजेंद्र सर, इनको भी देख सकते हैं। चिरनेर हमारे चेतन है, युवा अपकमिंग टैलेंट, आपका भी स्वागत करेंगे। निश्चित तौर पर काफी बड़ा योगदान उनका भी इस टूर्नामेंट में रह चुका है। निनाद को बीट करते हुए गेंदबाज शुभम टाकी यही प्रयास करना चाहते थे पिछले कुछ गेंदों के ऊपर, पॉइंट के ऊपर से खेला, डीप पॉइंट सीमा रेखा के पार, गेंद दंदन करती हुई 4। एमडी गडगे सर, इनका फेवरेट संगीत, और क्या बढ़िया डीजे के ओर से भी संगीत सुनाते हुए डीजे मेरे आपका स्वागत। फुल टॉस बॉल, हल्के से गेंद को ड्राइव किया, खराब फील्डिंग, इसका फायदा मिलेगा, गेंद आखिरी क्षणों में सीमा रेखा के पार। 4-4-4 पहला ओवर, 16 महंगे ओवर की समाप्ति। मैच ऑन कीजिए, बिल्कुल यहाँ पर क्या बढ़िया डांस हमने देखा हमारे छोटे नन्ही परिंदे का, जहां पर गिरीश का गाना सुनोगे। गिरीश भी वहां पर हैप्पी ग्रुप के मेंबर है। गिरीश, आपका भी स्वागत करेंगे। बगा कुरले कुरले केस वाले मैडीजर गाने असेल, कुरले कुरले तुझे काले काले बाल, क्या बढ़िया यहाँ पर आनंद लेते हुए। ये आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, इनसे भी खतरनाक इनके बाल है। स्कोर है 16, 18 गेंदे और 25 की आवश्यकता है मैदान के अंदर। क्या बढ़िया बैटिंग, 6 की 6 गेंदे अकेले बल्लेबाज बाहुबली निनाद ने खेली और 4 चौके उनके बल्ले से आ चुके और 16 बने पहले ही पावर प्ले में। 41 का टारगेट, आप 25 रनों की आवश्यकता है। हुकुम शेठ गावन, टूर्नामेंट के दमदार आयोजक भारतीय जनता पार्टी उड़न के उपाध्यक्ष हमारे थेट सरपंच, निश्चित तौर पर अमित भाई आपका भी स्वागत करेंगे, और साथ ही साथ हमारे सागर होटल के ओनर सागर भाई आपका स्वागत। सागर भाई पाटिल, महेश भाई गावन, अर्षद पुरे, नरेंद्र गावन, नितिन म्हात्रे, पंकज भाई और पूरा मित्र परिवार, आप सभी का स्वागत करेंगे। 16 बने, 25 चाहिए सिर्फ 18 गेंदों में, सिर्फ नहीं कहा जाएगा। विघ्नेश वेदांत टाकी बॉलिंग मार्ग पर आते हुए, जो नहीं हो सकता वही करके दिखाना है। क्या अब इस मैदान के अंदर पिछली 6 गेंदें अकेले बल्लेबाज निनाद ने खेली और निनाद ने मात्र 4 चौके धागे। अब पूरी जिम्मेदारी बनेगी अंकेश कामतकर, जो पहले मैच में एक सैलाब आया था, वही सैलाब फिर से एक बार देखने को मिलेगा या फिर गेंदबाज रोकना चाहेंगे वेदांत टाकी। वामिक एंड लकी 11 तीसाई मरुआई क्रिकेट क्लब पुरस्कार की ओर से नंबर 2 के गेंदबाज पावर पे समाप्त होने के बाद शुरुआत करेंगे अंकेश के खिलाफ। वो फुल टॉस बॉल, चाहे तो विकेट भी आ सकता था, लेकिन सिंगल निकाला, डबल की कोशिश में है जरूर। जानते हैं फील्डर बहुत दूर है। सेंसिबल क्रिकेट ये होती है किसी बड़े खिलाड़ी की निशानी। क्रिकेट के पूरी तरीके से परिस्थिति के अनुसार खेलना भी आपके लिए बहुत जरूरी होता है, क्योंकि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता। हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता। विकल्प जो बना रहे अपने टीम के लिए इस समय अंकेश और ये जोड़ी अब तक शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई। वेदांत तैयार, फुल टॉस बॉल, हल्के हाथ से गेंद को ड्राइव किया, इस बार भी खराब फील्डिंग, जिसका फायदा जरूर मिलेगा। जानते हैं सिंगल डबल भी लेकर इस ओवर में वेदांत का ओवर किसी भी तरह से निकाला जाए तो फिर भी यहां पर अपने टीम के लिए रन जरूर आ सकते हैं। 20 लगभग आधा सफर तय कर लिया है, आधा सफर बाकी है। 16 गेंदें और 16 गेंदों में चाहिए 21 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है। निनाद पुईर, उनके बल्ले से 4 चौके, अंकेश कामोटकर के बल्ले से 2 डबल्स अब तक आ चुके लगातार। वो संयमी पवित्र अपना रहे, वो भी जानते हैं कि मैदान के अंदर जब निनाद जैसे बल्लेबाज चल रहे तो मैं क्यों रिस्क लूं, इसीलिए वो डबल सिंगल के साथ पारी को आगे बढ़ाते हुए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, जो शॉट फाइन लेग में खिलाड़ी थे उसे शॉट मिड विकेट की तरफ, 30 यार्ड सर्कल की तरफ, जो सिंगल डबल है उनको बचाने के लिए शायद कप्तान ने वहां पर लाया गया होगा। 50 रन अब तक श्रृंखला में पूरे हो चुके हैं मेरे ख्याल से। और शॉट बढ़िया है, फील्डर है, थोड़े आ गया है, चकमा दिया गेंद ने, और चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई मौका तो होता है, लेकिन यहां पर मौका मिला बल्लेबाज को 4 रन।
यानी कि 17 रनों की महज आवश्यकता है। मैच को पूरी तरीके से आपने गिरफ्त में लाकर खड़ा कर दिया है। पूरी तरीके से प्रेशर 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 वेदांत डाकी के खिलाफ एक अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट अब तक अंकेश कामोटकर की ओर से विकेट की तलाश में जरूर है, लेकिन मौका नहीं मिल पा रहा है वहां पर बोरकर टीम को। प्रेशर जरूर है, रिलीज ऑफ डिलीवरी थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई, जहां तक गेंद डालना वहां से उन्होंने सही नहीं समझा, फिर अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए अब भी यहां पर दर्शकों की तादाद काफी मात्रा में। इससे पहले मैच जीता मेरे ख्याल से वो है श्रीराम 11 बलौली, और उनके खिलाफ इसमें से जो जीतेगा वो जाएगा और आज के रात्रि का आखिरी मैच यहां पर खेलेगा और सुपर 6 में एक टीम मिलेगी। लेट कट खेलने का प्रयास किया है, गली के रीजन में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा। ताकत से ज्यादा कभी कभी युक्ति भी श्रेष्ठ होती है, और ये युक्ति दिखाई वहां पर बल्लेबाज ने। 1 रन पहली 4 गेंदों के ऊपर 9 रन बटोरे, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25। जीतने के लिए चाहिए 14 गेंदे और 14 में चाहिए 16 की आवश्यकता। मैच एक तरफा है या नहीं यह हम नहीं बता सकते, आने वाला समय ही बता पाएगा, क्योंकि क्रिकेट में भविष्यवाणी करना यह गलत बात है, जहां प्रेडिक्शन फेल है, क्योंकि ये क्रिकेट का खेल है जहां पर आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता। पिछला मैच भी काफी मेरे ख्याल से टाकीगांव टीम ने अपनी गिरफ्त में लाया था। लो फुल टॉस बॉल टैप किया इस बॉल को, फील्डर है, 1 रन तो जरूर पूरा उठाएंगे, फील्ड करेंगे केवल 1 ही रन। 1 के साथ यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 26। अब 13 गेंदे और 13 गेंदों में जीतने के लिए चाहिए 15 रनों की आवश्यकता। हौसला रख, अपने इरादों को बुलंदी में पाना है, न हारना है न लौटना है, बस केवल मंजिल को पाना है। अगर मंजिल पानी है तो निश्चित तौर पर अक्सर कहते हैं ना कि लोएस्ट टोटल स्कोर में आपको विकेट लेनी है, डॉट बॉल डालनी है, प्रेशर लगातार बने रहना है, वही करना होगा बोरकर टीम को। ये लाइन अच्छी, ये बेटर लाइन है। इसी के साथ ये डॉट बॉल की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त रन संख्या बनी है 26। 12 गेंदे और 12 में चाहिए 15। मॅडी ना चाले कुठले तंत्र मंत्र, नाद भक्ती लय पवित्र, आणि हे नवनाथांपैकी एक संगीत अपन ऐकलं। 12 गेंदे 15 की जरूरत है, अब भी मैच को बनाया जा सकता है। विकेट अगर लेने की क्षमता आपको होती है तो फिर आप मैच को बना सकते हैं। कौन भूलेगा वो बामन डोंगरी टीम के इतिहास, जिन्होंने कभी कभी 12 गेंदों में 5 रन भी नहीं महेश भाई निकाल के दिए। ये ताकत है बामन डोंगरी टीम की, लेकिन गोरसे के खिलाफ 2 बॉल में जब 5 की जरूरत थी उन्हें, 3 बॉल में 5 की जरूरत थी, उन्हें ही यहां पर बीट किया गोरसे टीम के गेंदबाजों ने। थोड़ा डूबूंगा मगर फिर तैर आऊंगा, ये जिंदगी देख मैं फिर जीत जाऊंगा। क्या जिंदगी से जंग जीत जाएंगे या फिर क्रिकेट के इस मैदान के अंदर ये जंग जीत जाएंगे? फिलहाल अच्छी बात यही है ग्रीष्म इलम लाक्कादेवी मुट्टूजी चैंपियंस टीम के लिए कि उनके हाथों में उनके 10 विकेट सुरक्षित है, लेकिन यहां पर विकेट की तलाश में वो टीएमसीसी तिसाई मुरुई बोरकर टीम को, वामिका एंड लकी 11 बोरकर को विकेट की जरूरत है। लेकिन ऐसे हालातों में सेट बल्लेबाज है, मौका नहीं मिल पा रहा है। बॉलर तैयार, फुल टॉस बॉल ड्राइव किया है, वहां पर लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, 1 रन जरूर पूरा, दूसरी की कोशिश, खतरा हो सकता था, समय के साथ वापस भेजा है। 1 रन मिलेगा, 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 26, 27, 11 गेंदे और 11 गेंदों में जीतने के लिए चाहिए 14 रनों की आवश्यकता। एक आध ओवर मैच को टर्निंग पॉइंट जरूर देगा, लेकिन ये ओवर जो है दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण माना जाता है। अभी तक शांत संयम से बल्लेबाजी करते हुए अंकेश कामोटकर, जिनके बल्ले से 9 रन आ चुके हैं, और निनाद भोईर के बल्ले से 4 चौके, यानी कि वो 16 के ऊपर नाबाद बल्लेबाजी करते हुए। हवा में गेंद, इस बार मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे आते हुए दूर से कैच ड्रॉप। क्या कर रही है मैदान के अंदर? तीसरा रन भी यहां पर पूरा हो चुका है। गलत क्रिकेट खेल रही है, गलत क्रिकेट खेल रही है। कैच छोड़ा है मेरे ख्याल से वहां पर खिलाड़ी मोंटी के द्वारा। यह समय नहीं है मोंटी आप कैच छोड़ेंगे, ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, ये कोई छोटी मोटी अंडरम की टूर्नामेंट नहीं है, ये टेनिस क्रिकेट विश्व की, महाराष्ट्र की सबसे बड़ी टूर्नामेंट है, जिस टूर्नामेंट में टोटल 32 बाइक। शॉर्ट रन चेक करना चाहेंगे हम पर, चलिए स्ट्राइक एंड पर, बैटर एंड की तरफ चले आइए। थर्ड अंपायर हमारे नंदू सर है मौजूद, वहां पर चेक करना चाहेंगे। ईच एंड एवरी रन वेरी इंपॉर्टेंट। जहां तक सवाल है ये शॉर्ट रन के लिए तीसरे अंपायर की तरफ निर्णय दिया गया है। चलिए अंपायर है वहां पर, बाकी के सब साइड में हो जाओ।
कंट्रोल रूम में दूध का दूध और पानी का पानी जहां पर किया जाएगा। ओ आई थिंक कुछ तो दाल में काला है, देखेंगे। बल्ला पूरी तरीके से क्रीज के अंदर पहुंचा है या नहीं, या फिर हवा में लहरते हुए वो फिर वापस लौटे। ये लीजिए, ये तीसरे के लिए पलटवार थे। पाव अंदर है या नहीं, या फिर बल्ला अंदर आया है नहीं। बल्ला तो उन्होंने रखा ही नहीं जमीन के ऊपर। पाव पूरी तरीके से अंदर है या नहीं, ये कुछ जरूर चेक करेंगे। व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. कदाचित हा झेल जर पकडला असता तर ही वेळ आलीच नसती, परंतु झेल देखील ड्रॉप झाला. येस अंपायर, 1 रन शॉट, थर्ड अंपायर डिसिजन. कारण बॅटच लँड झालं नाही त्याची आणि त्याच्यामुळे तो कदाचित तसाच फिरला होता. पाय देखील पंचांनी चेक केला, तोही थोडासा त्यांना क्रीज मध्ये पोहोचला नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय दिलाय की फक्त इथे 2च धावा ना या बॉलवरती. तो चलिए, 2 ही रन मिलेंगे. 29 बने, 41 का लक्ष्य आप चाहिए. आने वाली 10 गेंदें, 10 में चाहिए 12 की जरूरत. इस अंपायर कुछ चर्चा करते हुए वहां पर चलिए यहां पर कुछ बातचीत करते हुए शुभम. लेकिन चलिए, अंपायर का निर्णय बिल्कुल विशाल सर पाटिल है, रायगढ़ अंपायर एसोसिएशन के अध्यक्ष. पूरी तरीके से उनका ये निर्णय आता हुआ. 2 रन मिलेंगे, 10 में चाहिए 12 की जरूरत. बहुत कुछ क्रूशियल मोमेंट है इस मैच में, वेरी इंपॉर्टेंट. दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण मैच. जो जीतेगा वो जाएगा आगे के सफर में. आज के रात्रि का आखिरी मैच खेलेगा. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते हैं. वहां पर स्क्वायर लेग का खिलाड़ी उसे हटाया था, लेकिन इस बार शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी को फाइन लेग की तरफ, शॉर्ट फाइन लेग की तरफ लाने का प्रयास किया है. स्ट्राइक एंड पर निनाद महाबली, जिनके बल्ले से 4 चौके निकले, वो इस बार खेलने के लिए तैयार. रडार में आई है गेंद, रडार में जब आएगी तो छोड़ेंगे नहीं, और सीधा गेंद फेंका लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से. 6 रन. मुन्ना छोड़ना 35 बने, आप 9 गेंदे, 6 रनों की आवश्यकता. महाबली के बल्ले से ये बेहतरीन छक्का देखने को मिला है. पॉलो पीस एक बार तैयार, ये उड़ाया, मैच हुआ है फिनिश. गैंग में घुसकर मारने वाले को गैंगस्टर कहते हैं, और जो अकेला था उसे मॉन्स्टर कहते हैं. क्या बेहतरीन फिनिश किया, और सीधा आज के रात्रि के लास्ट राउंड में क्वालिफाई कर चुकी है टीम ग्रीष्मा 11 अक्का देवी चैंपियंस बोटीजुई, और उनके खिलाफ खेलेगी ताकतवर टीम पेन विभाग की, यानी कि श्री राम 11 बलौली. और इस मैच का हीरो हमारे साथी स्कोर जानकारी देंगे, जिन्होंने दमदार बल्लेबाजी की. 10 गेंदों में 30, निनाद भोईर महाबली. निनाद यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी दमदार फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. 300च्या स्ट्राईक रेटने ही फलंदाजी त्याची आपण पाहिली, आणि निनाद ठरला या सामन्याचा सामनावीर. हडलक शुभम, हडलक टीम वामिका अँड लकी 11 तिसाई मरुआई बोरकार क्रिकेट संघ. यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता ये दादा, ये लवकर लवकर ये. निनाद शंकरनाथ तर झालाय, सुपर फलंदाजी आहे, काय ताकद दाखवली आहे. बाहुबली षटकार फेकलेत आणि बोरखार संघाच्या हृदयावर आसूड ओढलेत. अफलातून खेळ. अगदी क्रुशियल मोमेंटला बोरखार संघावर सप्पासप वार केलेत, आणि निनादनं स्वतःला सिद्ध केलाय. मला बाहुबली का म्हटलं गेलंय, महाबली का म्हटलं गेलंय, त्याचं उत्तर दिलं गेलंय. निनाद कसं वाटतंय
एवढी मोठी स्पर्धा खेळताय नाही बोलायचं नाहीये. अंकेश कांबोडकर अगोदरच सांगून ठेवलंय का मोठी देवकर बोलणार नाहीयेत, फक्त आम्ही बोलणार फायनल मध्येच. दीप अगोदरच सांगून ठेवलंय का कोणीही बोलायचं नाही, फायनलला बोलेल. येस, या लगेच कर्णधार दीप नाणेफेक करण्याकरता यावं. दीप दीप दीप